आपल्या देशातील भारतरत्नांपैकी एक भारतरत्न APJ अब्दुल कलाम यांच्याबद्दल मी आपणाला सांगणार आहे. जेव्हा APJ अब्दुल कलाम यांचं निधन झालं तेव्हा संपूर्ण जगाने शोक व्यक्त केला. पण खरी कथा दुसऱ्या दिवशी दिल्लीत उलगडली. त्यांचे जवळचे सहकारी त्यांची खोली उघडण्यासाठी आले. 40 वर्ष देशाच्या उच्च पदावर कार्य केलेला आणि 5 वर्ष राष्ट्रपती भवनात राहिलेला हा महान शास्त्रज्ञ मागे किती संपत्ती ठेवून गेला असेल ह्याची सर्वांनाच उत्सुकता होती. परंतु खोली उघडल्यावर सर्वत्र शांतता पसरली. तेथे कोणतेही लॉकर नव्हते, आलिशान गाड्यांच्या चाव्या नव्हत्या, परदेशी बँक खात्यांची कागदपत्र नव्हती. खोलीच्या एका कोपऱ्यात ठेवलेल्या छोट्याशा पेटीत फक्त हेच आढळलं: 6 जुन्या शर्ट्स आणि 4 पॅन्ट्स, 3 जुने सूट, त्यापैकी एक राष्ट्रपती झाल्यावर शिवलेला होता आणि तोच अनेक वर्ष वापरला गेला, एक साधे मनगटी घड्याळ, एक जुना लॅपटॉप आणि एक वीणा, आणि सर्वात मौल्यवान ठेवा सुमारे 2,500 पुस्तकं. भारताला अणुशक्ती राष्ट्र बनवण्यात मोलाचे योगदान देणाऱ्या या महान व्यक्तींची हीच संपत्ती होती. याहूनही आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांनी आपल्या पगाराचा आणि निवृत्ती वेतनाचा मोठा भाग समाज हितासाठी दान केला. अब्जावधी रुपयांच्या प्रकल्पावर प्रभाव टाकू शकणाऱ्या स्वाक्षरीचा मालक असलेला हा माणूस स्वतःसाठी 1 इंच जमीन सुद्धा विकत घेऊ शकला असता, पण त्याने तसे केले नाही. आज आपण महागडे कपडे, बूट आणि वस्तू वापरून स्वतःला श्रीमंत समजतो, पण त्या महान आत्म्याने कोणत्याही दिखाव्याशिवाय संपूर्ण जगाचे प्रेम आणि आदर मिळवला. मृत्यूनंतरही डॉक्टर कलाम आपल्यासाठी एक आरसा ठेवून गेले आहेत. तो आरसा आपल्याला शिकवतो, माणूस त्याच्या पदामुळे नव्हे तर त्याच्या मूल्यांमुळे, विचारांमुळे आणि दूरदृष्टीमुळे स्मरणात राहतो. आज तुमच्याकडे राहण्यासाठी घर आणि अंगावर घालण्यासाठी कपडे असतील तर भौतिकदृष्ट्या तुम्ही कदाचित एक माजी राष्ट्रपतींपेक्षा अधिक श्रीमंत असाल, पण त्याच्यासारखे विशाल हृदय तुमच्याकडे आहे का? या महान व्यक्तिमत्वाला आणि त्यांच्या साधेपणाला कोटी कोटी प्रणाम. ह्या साधेपणातच आज जरी भौतिक जगात ते नसले तरी आपल्या सगळ्या भारतीयांच्या नव्हे तर ह्या पृथ्वीवरच्या सर्व लोकांच्या हृदयामध्ये ते कायम स्थानापन्न राहतील.